नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 127च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वराय. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळपली, तेथे आशा धूमे सांडली, पाचही कुंडे. याचा अर्थ सांगताना, निरूपण करताना माऊली इथे म्हणतात, त्या इंद्रिय रूपी अग्नीत वैराग्याची ज्वाला निघते, तेव्हा काम, क्रोध इत्यादी विकारांची लाकडे पेटू लागतात. मग अग्नी प्रदीप्त होतो. मग इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप पुष्कळ धूर निघून जातो. मग वाक्या विधीचिया निरवडी, विषय आहुती उंदडी, हवन केले कुंडी इंद्रिय अग्नीच्या. मग वेदांत सांगितलेला विधी वाक्याच्या कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. एकी यया परिपार्था, दोषु क्षाळिले सर्वथा, आणि कही हृदय राणी मंथा, विवेकू केला. हे अर्जुना, याप्रमाणे काहींनी आपले दोष धुवून टाकले, तर दुसऱ्या काहींनी हृदयरूपी अरणीवर विचाररूप मंथा करतात. ते उपक्षमे निहटिला, धैर्यावरी दाटिला, गुरुवाक्य काढिला बळकटपणे. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेश रूपी दोरीने जोराने ओढतात. ऐसे समरसे मंथन केले, तेथे रिद्धी सिद्धी मंथन केले, तेथे झडकरी काजा आले, जे उज्जीवन जाहले ज्ञान अग्नीचे. याप्रमाणे समदृष्टीने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. या कृतीने ज्ञानरूपी अग्नी प्रकट होतो. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो, तो निवृत्तोनी गेला धूमो, मग प्रगटला सूक्ष्मो विस्फुलिंगू. पहिल्यांदा रिद्धी सिद्धीचे आकर्षण हा धूर निघून जातो. मग ज्ञान अग्नीची बारकीशी ठिणगी उत्पन्न होते. तया मनांचे मोकळे, तेची पेटवन घातले, जे यमनियमी हळुवारले, आयते होते. यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालते. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासना तराचिया समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालते. तेथे सोहमंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती, तिये ज्ञाननळी प्रदीप्ती दिधलिया.
मग यज्ञ करता पुरुष म्हणजे दीक्षित मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. पाठी प्राणक्रियेची या शुवेनेशी पूर्ण आहुती पडली हुताशी तेथे अर्वभत समरसी सहज जाहले. नंतर वृत्तीरूप प्राणक्रियेच्या सुरवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन आर्वभूत स्नान त्याला सहजच होते. मग आत्मबोधीचे सुख जे संयमा अग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशु देखा घेतला तीही. मग या संयमरूपी यज्ञात विषयधिकांचे हवन करून शिल्लक राहिलेल्या आत्मबोधाचे सुख जो पुरोडाशा याचे ते सेवन करतात. एक एशिया इही यजनी मुक्त जाहले त्रिमुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यतेक. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक जण मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी वेगवेगळ्या आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती हे एकच आहे. एक द्रव्ययज्ञ म्हणिपती एक तप सामग्रिया निपजविती एक योग यागुही आहाती जे सांगितले. त्यापैकी काहींना द्रव्ययज्ञ असे म्हणतात. काही यज्ञ तपोबलाने साधले जातात. कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत. एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्ययज्ञ म्हणिजे ज्ञानज्ञे गमिजे तो ज्ञानयज्ञ. कित्येक यज्ञात वेदांच्या शब्दांचा उच्चार करून शब्दांचेच हवन करतात. ल्यास वाग्यज्ञ म्हणतात. त्यात ज्ञानाने जाणावयाची वस्तू जे ज्ञेय म्हणजेच ब्रह्म जाणता येते त्यास ज्ञानयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिती अति साकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वंशे. हे अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान अत्यंत त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली त्यांनाच त्या यज्ञाची योग्यता प्राप्त झाली असे जाणावे. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात, योग समृद्धीने संपन्न असतात. म्हणूनच ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहमतेचे हवन करतात. मग आपण अग्नीचेनी मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती. मग कोणी अभ्यासाने आपण रूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्यांचे हवन करतात. एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तीही निरुंधती ते प्राणयामी म्हणपती पंडुकुमारा. कित्येक हट्टयोगी अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे किती एक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात.
त्यांना हे पार्था प्राणायामी असे म्हणतात. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 145 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.